टेन्शनची डेफिनेशन काय हो? बऱ्याचदा विद्यार्थी दशेमध्ये आपल्याला असं वाटतं की अभ्यास करणं म्हणजे टेन्शन. तुला स्टडी म्हणजे टेन्शन वाटतं का? तर अभ्यास करणं म्हणजे टेन्शन नाही, किंवा एखादं दिलेलं टार्गेट म्हणजे टेन्शन नाही. मग हा सगळा खेळ एनर्जीशी मिळता जुळतं, एनर्जीशी जुळलेला आहे. जसं की ज्यावेळेला तुझी एनर्जी कमी होती, ऊर्जा कमी होती, त्यावेळेला छोट्यातली छोटी गोष्ट पण तुला टेन्शन घेऊन गेली असेल. अरे कुठे ठेवलं आहे वस्तू, कुठे ते काय ते. आणि ज्यावेळेला तुझी एनर्जी चांगली होती त्यावेळेला मोठ्यातली मोठी गोष्ट पण तू सॉल्व्ह केली असेल. म्हणजे काय तर जो काही खेळ आहे तो सगळा एनर्जीचा आहे. योग्य आहाराने, योग्य विचाराने, थोडं ध्यान केल्याने, अध्ययन केल्याने आणि सगळ्यात महत्त्वाचं फोकस्ड राहिल्याने आपली ऊर्जा वाढू शकते, आपली एनर्जी वाढू शकते. ऊर्जा वाढावी याकरता भगवान पण भगवद्गीतेमध्ये सांगतात युक्त आहार विहार. योग्य आहार करा, योग्य व्यवहार असू द्या, योग्य विचार असू द्या, आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, एनर्जीला समजा, एनर्जीला जागं करा, टेन्शन पळवा. ठीक आहे.